नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक उत्तम उपाय सांगणार आहे। आपण ते पोटभर सुद्धा खाऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण हे खाऊन वजन सुद्धा कमी करू शकतो। मी तुम्हाला आज जवसाची चटणी कशी करायची हे सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि आपण रोज जेवणाबरोबर खाऊ शकतो। त्यामुळे आपलं वजन कमी होण्यात मदत होते आणि चवीलाही तितकीच सुंदर आणि मस्त होते। कोल्हापूर पद्धतीने मी आज तुम्हाला जवसाची चटणी करायची सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 कप मोठं जवस घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी चटणी करायची आहे तेवढे तुम्ही जवस घ्या। मी इथे 1 मोठा कप जवस घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये वेळेस छोटे खडे सुद्धा असतात, त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ते असे हलके चटचट करतात आणि उडतात जवस, तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे। आता स्लो गॅसवरती 5 मिनिटं झालेले आहेत। आपण जवस भाजून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता असं जवस उडत आहे, म्हणजे ते बरोबर भाजले गेलेले आहे। तुम्ही 1 ते 2 जवस खाऊन सुद्धा बघू शकतात, अगदी छान असे चविष्ट लागतात, म्हणजे समजायचं जवस आपलं पूर्णपणे भाजून झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता कच्चे जवस आणि त्यात फरक। आता आपण चटणी करण्यासाठी मी इथे 1 गड्डी लसूण निसून घेतलेला आहे, त्यासोबत काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेले आहे 2 मोठे चमचे आणि रेड चिली पावडर घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण एकत्र करून थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठंही नाही। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चटणी ही मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे। खूप सुंदर होते चवीला आणि वजन कमी करण्यात सुद्धा आपल्याला मदत होते। तुम्ही ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर तेल टाकून खाऊ शकता, खूप सुंदर लागते। अनिशाज रेसिपीला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करा। नक्कीच आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।